हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी श्लोका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर पप्पांच्या बड्डेच्या नंतर मी म्हणजे त्या दिवशी जाम अट्टरपटर चटरपटर काय ना काय खाल्लेलं. तर 4 तारखेला नाही 5 तारखेला बड्डे झाला, 6 तारखेला मी आजारी पडले आणि कालची तारीख 7. तर 2 दिवस मी आजारी होते आणि म्हणजे त्या दिवशी सकाळी 1 वाजल्यापासून पोटात दुखायला लागलं खूप मोठ्याने. आणि असं नंतर मग हे हाडं वगैरे असं सगळी दुखायला लागली माझी आणि उलटी वगैरे होत होती. आणि मग नंतरला मग आम्ही गेलो म्हणजे लय असं स्वतःला सांभाळलं. बास आता थोडा वेळ करून 8-8:30 वाजत आले तेव्हा पप्पा असं आमच्या गावातल्या रिक्षावाल्यांना फोन लावत होते, पण कोणाचा फोन लागतच नव्हता. ज्यांचा लागत होता त्यांना वेळ नव्हता यायला आणि ज्यांचा लागत नव्हता ते येऊ शकतात पण फोनच लागत नाही. आणि नंतरला मग मी माझा एक मानलेला भाव आहे प्रफुल्ल खोतसाडे, त्याला फोन केला. म्हटलं असं आहे, तब्येत बरी नाही, येशील काय घ्यायला? तो बोलला येतो म्हणून आणि तो आला. अर्धा-पाऊण तासात आला. आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरकडे सुतार डॉक्टर तिथं जाताना मला बाहेर राजाध्यक्ष सर दिसले. तर राजाध्यक्ष सर म्हणजे किती शाळेत शिकवत होते, तिकडनं त्यांनी अपॉइंटमेंट वगैरे घेतली. आले डॉक्टरकडून चेक करून घेतलं आणि लगेच शाळेत. म्हणजे जरा शांततेत बसत नाही. माझी तब्येत बिघडली तर मी अख्ख्या खानदानाला डोक्यावर उचलून घेतो आणि ह्यांनी असं लगेच झालं. आणि तिकडनं त्यांनी मला एका सलाईनमधून 6 इंजेक्शन, आम्ही 4 विकत घेतलेले ते आणि त्यांच्याकडचे 2 असे 6 इंजेक्शनं लावल्याने. आणि हे माझं त्यांनी सांगितलं आणि BP लो झाला आहे आणि हे आतड्यांना सूज आली आहे. आणि जर त्याच्यानंतर ताप आला तर टायफॉईडची टेस्ट करावी लागेल. आणि मला काल ताप आलेला बट आम्हाला जायला नाही मिळालं म्हणून मग म्हणजे पप्पा काल कामाला गेलेले तर ताप आला खूप, तर विनयादाला पाठवून दिला आणि विनयादासोबत आम्ही बारड डॉक्टरकडे गेलेलो धामणपीवरती. तर त्यांनी फक्त तापाचं इंजेक्शन दिल्यानंतर अजूनपर्यंत तरी ताप वगैरे काय नाही. तर असं सगळ्या 2 दिवसांमध्ये झालं. आत्ता कुठेतरी जरा बरं वाटतं आणि आम्हाला उद्या सोमवारी निघायचं आहे. आज रविवार आहे पण कपडे धुवलेले नाही आहेत, लाईट बिल भरायचं, लाईट बिल भरलेलं नाही, कशातच काय नाही. आमचा विचार चालला आहे मंगळवारी निघायचं, कारण जेणेकरून आमचं सगळे कामं होतील, कारण पप्पांना नारळ वगैरे पण काढायचे म्हणून. तर असा काहीसा गेला पप्पांचा बड्डे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, तर मी आता काय करते थोडं म्हणजे उद्याचा अजून 1 दिवसाचा मी ब्लॉग घेईन, आजचा उद्याचा. ते सगळं बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या आता आम्ही करणार आहोत पप्पांच्या टाकल्यावरती कलर. अरे पप्पा आडवा धरा. पप्पांच्या डोक्यावर कलर काढू का? तर मी काय करू? तुमच्या जागेवर एवढ्या हायच तर सामान पण तू अशी मान केलंस की तुझा येते. बघू शकता टाकलं पूर्ण पांढरं झालेलं आहे, कारण की केसावरचं सगळं निघालेलं आहे, जेवढं जरासं उरलेलं होतं ते कलर. तर आता कलर करते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा हे बघा माझी जादू बघा आता. बघा मी तर पूर्णच काळा दिसतोय. आता दिसतेस ना, टॉवेल आहे ना बीच में इसीलिए. तरी पण काहीतरी काळा दिसतंय कुठेतरी. तुझ्या इकडे येते नाही तुमच्या रुमालामुळे. रुमाल का तुझं तोंड नको दिसू दे. तोंडाला कोण बघतोय? मी काय करतो ते बघतोय. मेहंदीवरती लिहिलेलं आहे ग्रे, पण ते काका बोलले की ब्लॅक कलर आहे. आता बघूया तर ब्लॅक आहे की ग्रे. तुमचं तोंड दाखवा, माझं तोंड कशाला?
मी दाखवते तुम्हाला लावतोय ती मेहंदी, माझंच फक्त थोपाट दिसलं तर मी काय करते ते काय करणार. टकला अलग दिसतंय ना पण. टकलं अलग दिसतंय ना पण. पण नाही घ्यायचं. फणीन काय उपयोग होत नाही, उगाच ती फणी खराब आतमध्ये करतात. घुसला जायचं ना. केस आहेत, आत घुस आहे, आधी ते एवढीशी केस, उगाच ते खराब करायचं. तुमच्या टकल्याला गारगार लागत नाही. अगोदर खाली असं वडून ते उडतात केस बाहेर. वाला झालं की मग नाही उडणार. वरचा माळा बिळा दिसतो एवढं तुम्ही वरती गेला होता. पाणी ठेवलेलं आंघोळीला इथं पाणी गरम व्हायला आणि ते तिथे नारळ काढतात. तर चला दाखवते कसं नारळ काढतात ते. सीडी लावला नाही नारळीनीवर चढायची. ह्याच्यानं काळी मिरी पण काढू शकतात ना नारळीनीवरची. सगळा दूर दूर नाकात गेला. पाडणार की काढणार तुम्ही? मग मी माझंच व्हावं वाटतंय, नाही तर माझ्या टकलत पडेल. पप्पा इथं ही सीडी फिक्स करतात. आता पप्पा चढतील तेव्हा दाखवतो. ह्या पानांमुळे मिळत नाही ना वर कराय. हे अशी करतात काय? करू मी खाल्लं वर. ह्या पानांमुळे हे काळी मिरीची पानं वेल आहे त्याचे पानांमुळे ते अडकलं. हा मी वर करतो. पाठवून आता कोणतरी बघत होतं. पाठवून आता कोणतरी बघत होतं काय करतात ते. पप्पाला कष्ट घेतात असं बसून बिसून अगदी काढतात. कधी काय जाय मागत नाही. कशा लावता पण आमच्याकडे ना बदामचं झाड पण आहे. पण पप्पाने तोडल्यापासून त्याला बदामच येत नाही. हे साय आहे तिथे पाठी काकाने तोडला आणि ते हे इकडे सगळं असं तोडून टाकलेलं आहे. ते समोर तिथे बायका बायका दिसते तिथे पण तोडला नाही. आता हे पप्पा ह्या झाडावरची वेल होती ती आपोआप त्याच्यावर गेलेली आहे. मी आता जाते जरा चांगल्या जागेत. इथे मुंग्यात लाल लाल. रशीने बडबड 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 ते करतात. अजून एवढं जायचं. टाकल्या गेलं पाडते. हे आंब्याच्या झाडावरती गेलेलं आहे. आता एवढं माझ्या मान होत नाही बघा. एवढं पण लय उंचावर गेलेत. किती नारळ नाही तिकडे 5 ते 2 7 आणि 5 12 13 14. मी बाजूला जाऊ. मी बाजूला जाता मला तुम्ही नारळ. सो असा हा नारळ जो आहे तो एक मिळाला आहे. बाकीचे तर पाडत आहेत. बाजूला झाले टकलंही फुटू शकतं. आत्ताच एकदा आलावत काहीतरी दिसलं. हे बघा हे कुठला मशरूम आहे काय माहीत. मशरूमच आहे का काय विषारी आहे काय माहिती. विषारीच असेल. अजूनपर्यंत कधी बघितलेलं नाही. ऑरेंज ऑरेंज
पप्पा आले ना खाली की पप्पांना विचारेन. तर पप्पा काढते तिथं नारळ. तोपर्यंत मी जेवण करणार होते. पण आता तुम्हाला बाहेरून आता मी दाखवते की त्यांनी कसे काढतात. पाडतात कारण झाडं अजून मोठं तिथं काय झालं आणि ते पडलं बिडलं घरावर तर म्हणून. आता निघालेले आहेत एवढे चांगले चांगले असे नारळ. तर त्यातला मी एक नारळ पाणी मी पिणार कारण मी आजारी पेशंट आहे. बघू शकता माझी हालत. तर मी आता जाते, जेवण करून घेते. डाळ खिचडी करणार आहे. पप्पाने अंडी आणले तर पप्पांना अंड्याचं करून घेईन कारण मला डॉक्टरने तिखट, तेलकट आणि हीटवाल्या गोष्टी अंड, चिकन वगैरे खायला नाही सांगितलेलं आहे. मी मिरची भाजायचा माझा विचार झाला आहे. एखादी मिरची भाजून मग तब्येत बिघडली की आणि परत शिव्या खा. बघू. इथे असं डाळ आणि भात म्हणजे तांदूळ एकत्र हे करून शिजायला ठेवलेलं आहे. नंतर मग दुसऱ्या इथे टोप ठेवून मी फोडणीला देईन. कुकरला लावलेलं चांगलं नाही लागत चवीला म्हणून ह्याच्यात मीठ टाकते आणि बाहेर बघते पप्पाने कितीशे नारळ काढलेत. हे असे नारळ पप्पाने काढलं नाही आणि मावलेला आहे. शिव्या पडतील आता. पटापट मी साफ करतो आणि हे ढवळतो. थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्याशा म्हणजे लयच आहे त्या. ह्याच्यातल्या मी थोडंसं टाकणार त्या ह्याच्यात आणि उरलेल्या टाकणार भाजायला. दाल खिचडी शिजते. नारळ पाणी. तर ही अशी झालेली आहे संध्याकाळची वेळ. बघू शकता मस्तपैकी असं सोनेरी संध्याकाळ झालेली आहे आणि छान असं झालेलं आहे पूर्ण वातावरण. कदाचित ही आजची शेवटची संध्याकाळ आहे. आम्ही उद्या मुंबईला जाऊ नाही तर परवा. माझी तब्येत बरी नाही सो त्याच्यामुळे बघू होत आहे. जाम बरं वाटतं इकडं. नाही तर वातावरण जाम भारी आहे इकडचं. तर पप्पांनी आणलेले आहेत फणस आणि आता पप्पा गेले टाकळा आणि अळू आणायला. आणि हा आहे आज संध्याकाळचा छान असा व्ह्यू. आणि अजूनही तब्येत बरी नाही. तर उद्या आपण चाललेलो आहोत मुंबईला. तर बघू आजचं जे होईल ते आम्ही सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. स्टे ट्यून. Like, share, subscribe.